प्रेम कसं करावं, प्रेमात काय करावं आणि प्रेमात काय करू नये या संदर्भात पुढची कविता. प्रेम करावं माणसानं जेमतेम, प्रेम करावं माणसानं जेमतेम. कारण जास्त प्रेम केल्यावर आणि विरहयोग आल्यावर, जास्त प्रेम केल्यावर आणि विरहयोग आल्यावर संपुष्टात येतो माणसाचा गेम. प्रेमात पडल्यानंतर ज्यावेळेस एक वेळ येते, जास्त प्रेम होतं आणि जर त्या प्रेमामध्ये विरहयोग आला तर आपण समाजात आजूबाजूला बघतो की जर एखादी मुलगी जास्त प्रेम झाल्यावर विरहयोग येत असेल तर त्या दोघांमध्ये कोणीतरी एकतर आत्महत्या करतो किंवा दोघंही आत्महत्या करतात. म्हणून शेवटी म्हटलंय की संपुष्टात येतो माणसाचा गेम. प्रेम केल्यावर लाज तुम्ही बाळगू नका, प्रेम केल्यावर लाज तुम्ही बाळगू नका. फक्त सामाजिक मर्यादा तेवढ्या तुम्ही ओलांडू नका, फक्त सामाजिक मर्यादा तेवढ्या तुम्ही ओलांडू नका. ज्यावेळेस दोन प्रेमी एकत्र येतात ना आणि ज्यावेळेस ते सार्वजनिक स्थळी असतात ना, त्यावेळेस आपल्या मर्यादा ह्या ओलांडायला नकोत. समाज म्हणून ज्या काही मर्यादा सभ्यतेच्या घातलेल्या आहे त्या पद्धतीनं त्या असल्या पाहिजेत. मोठमोठ्या शहरामध्ये ह्या सभ्यता पाळताना, त्याच्या मर्यादा पाळताना मुलं मुली दिसत नाहीत. रस्त्यावरही विचित्र पद्धतीने चाळे चालू असतात. काय तर आम्ही सज्ञान आहोत आणि आम्ही प्रेमी आहोत, पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या प्रेमाचे जाळे तुम्ही सार्वजनिकरित्या सर्वांना दाखवायचेत. म्हणून प्रेम केल्यावर लाज तुम्ही बाळगू नका, फक्त सामाजिक मर्यादा तेवढ्या तुम्ही ओलांडू नका. असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सर्व काही असते माप. तरी पण प्रेमात एकमेकांवर संशय घेण्याची चूक तुम्ही करू नका. संशयानं बरीचशी नाती, कुटुंब ही उद्ध्वस्त होतात. त्याच्यामुळे प्रेमात पडल्यानंतर तू याच्याशीच का बोलली, त्याचा फोनच का आला होता, ह्या गोष्टी करायला नकोत. कारण की मग कदाचित तेही नातं तुमचं तुटायला वेळ लागणार नाही. एकमेकांवरती विश्वास असू द्या आणि त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. सर्वात पहिले प्रेमात एकमेकांचा विश्वास तुम्ही संपादन करा. सर्वात पहिले प्रेमात एकमेकांचा विश्वास तुम्ही संपादन करा. मग बघा कसा खळखळ वाहतो तुमच्या प्रीतीचा झरा, तुमच्या प्रीतीचा झरा. सर्वात पहिले प्रेमात एकमेकांचा विश्वास तुम्ही संपादन करा. सर्वात पहिले प्रेमात एकमेकांचा विश्वास तुम्ही संपादन करा आणि मग बघा कसा खळखळ वाहतो तुमच्या प्रीतीचा झरा, कसा खळखळ वाहतो तुमच्या प्रीतीचा झरा. जर एकमेकांवरती विश्वास ठेवून जर प्रेम केलं ना, मग बघा त्या प्रेमात किती आनंद आणि समाधान लाभतं. तरी पण प्रेम करताना जरा सावधपणे करा. आंधळ्यासारखं प्रेम कधीच करू नका. आंधळ्यासारखं प्रेम कधीच करू नका. समाजात सध्या आजूबाजूला जे काही वातावरण आहे, मुलं आणि मुली, खास करून मुलींच्या संदर्भात, मग तो निळा ड्राम असेल किंवा आत्ताच झालेलं पुण्याचं प्रकरण असेल, तर आंधळेपणानं कोणालाही लग्नासाठी होकारही करू नका आणि प्रेमातही पडू नका. अगदी खरंच. मी कवी पार्वतीनंदन उर्फ की कळवा आणि या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअरही करा आणि कॉमेंटही करा. धन्यवाद.